महिला दिनाचे औचित्य साधून महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिकेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला। 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो। याच दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महापौर श्रीकांचन यन्नम, माजी उपमहापौर शशिकला बत्तूल, सभागृह नेते श्रीनिवास कळली, गट नेते रियाज खरादी, नगर अभियंता संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानाची साडी देऊन सत्कार करण्यात आला। सामाजिक स्तरामध्ये महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे, तरच पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सन्मान होईल। याकरिता महिलांनी देखील सन्मानाचे अधिकार आणि स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत उपस्थित मान्यवरांनी सन्मानित महिलांच्या कार्याचा गौरव केला। उत्कृष्ट महिला म्हणून या ठिकाणी मी सन्मान करत आहे। त्या उत्कृष्ट मानवाच्या माध्यमातून आपल्या मुलांना घडवण्यासाठी ते पूर्ण कष्ट करून आपलं मुलं एक चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी त्याने प्रयत्न केलेला आहे। तसेच मला एक असं सांगावंसं वाटतं, जे महिला आपल्या मुलांसाठी तसं धडपड करत असेल तसं मुलींसाठी धडपड करावं, जेणेकरून आता महिलांसाठी आणि मुलींसाठी अत्याचार होते, या अत्याचार रोखण्यासाठी आपल्या मुलींना कसं सक्षम करता येईल त्याने आपण आपल्या मुलींना आपण तयार करायला पाहिजे, जेणेकरून ज्या सामोरी त्या प्रसंग आला तेव्हा त्यांनी धाडसीने एक त्यांच्या समोर उत्तर देण्यासाठी आपण प्रयत्न करावे आपल्या मुलांसाठी। तसेच आपल्या सर्व महिला सकाळी उठल्यापासून आपलं घर सांभाळून, आपलं कुटुंब सांभाळून, आपलं प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम एक सक्षमपणे काम करत असतात। तरी मी सर्व महिलांचा आज महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा मी सर्व महिलांना शुभेच्छा देते। महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कारण आता महिला दिन आपण म्हणतो, प्रथम हा महिला दिन कधीच साजरा केला नव्हता, कारण महिला कधी घराच्या बाहेर पडल्याच नव्हत्या, त्यामुळे त्यांना स्वतःचं अस्तित्व काय आहे ते कधीच जाणवलं नाही। फक्त त्यांचं आयुष्य मुलं, नवरा, घर, सासरा, सासू याच्यातच घालवलं। त्याच्यात बरेच सुप्त गुण होते, तर त्यांनी कधी पण आपल्या या गुणांना त्यांनी पाहिलेलं नाही। पण आज जग हे बदलत राहिलेलं आहे। काही जसं सांगितलं की आम्ही महिला बाल कल्याणमधनं बरेच उपक्रम राबवतो आहोत, की महिला बाल कल्याण म्हणजे महिलांसाठी जे उपक्रम करायचे आतापर्यंत जे केलेले नव्हते ते नवीन नवीन उपक्रम आम्ही या महिला बाल कल्याणमध्ये सादर करतोय। आणि आता परवाचीच घटना, आपण सर्व रस्त्यावर उतरलो होतो 22 डिसेंबरला, की महिला या सक्षम पाहिजेत, पण नुसतं रात्री उतरून चाललं नाही, तर त्या महिलेला सक्षम हातामध्ये ताकद देणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही महिला बाल कल्याणमधनं कराटेचे क्लासेस चालू केलेत, की शाळेतले जे आपल्या महानगरपालिकेची शाळा आहे तिथले पालक आपल्या मुलांना ते अवेलेबल करून देऊ शकत नाही, तर त्यांचा हा पगार तुटपुंज जे असतो त्याच्यातनं क्लासला पैसे घालवायचे त्यांना जमत नाही। त्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमधनं हा कराटेचे क्लासेस चालू केले, की ज्या मुली स्वतःच्या पायावर स्वतः सक्षम होऊ शकतात। परवाचाच एक मोबाईलवरती बघितलं मी, की ती मुलगी जात असती शिकायला, मुलं छेडत असतात, ती घाबरून परत येते, मग ते वडील स्वतः म्हणतात की घाबरायचं नाही, चल तुला मी शाळेपेक्षा पहिला कराटेच्या क्लासमध्ये घेऊन जातो। आणि तिला कराटेच्या क्लासमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मुलगी जाऊन स्वतः त्या मुलांना मारून येते। म्हणजे अशा आई वडील सुद्धा तयार पाहिजेत, की आपल्या मुलींना पुढे त्यांनी घेऊन चल, घाबरायचं नाही, जगामध्ये हा जग हे तुझ्यासाठी आहे आणि तू हे शिकून स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहिला पाहिजे। आता आपण किती म्हणून मुलींना साथ देऊ शकतो, त्या महाविद्यालयात शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी प्रत्येक ठिकाणी महिलेला हे बाहेर जावं लागतं, त्यासाठी ती स्वतः सक्षम तयार व्हायला पाहिजे। आणि याच वेळी सांगितलेलं आहे तसं महिला बाल कल्याणमधनं ते सर्व महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी आम्ही बरेच क्लासेस केलेले आहेत। वर्षभर त्याच्यासाठी चालू होतं, पण मला अभिमान वाटतो की महिला बाल कल्याणमध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम चालू केला, जो त्याच्यावरती फक्त पुरुषांचा अधिकार होता, तो म्हणजे हँडलूम आणि टॉवेल कार्पेट तयार करायचं, पण तो आता आम्ही महिलांना दिलेला आहे आणि त्यातनं 60 महिला तयार होऊन बाहेर पडलेल्या आहेत। महापालिकेच्या वतीनं आणि सगळ्या सोलापूर शहरवासियांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो। आणि या कार्यक्रमाला आज या ठिकाणी माता सन्मान योजना या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांना जे घडवण्यासाठी जी आईने कणखर भूमिका घेतली अशा मातांचा या ठिकाणी पुरस्कार आणि सन्मान कार्यक्रम आज आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला व्यासपीठावर आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
पुढील कार्यक्रम मी संयोजकांना देतो. सोलापूर महानगरपालिकेकडून प्रथमच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तो सन्मान माझा होता, यातच मला मोठे समाधान आहे, असं म्हणत सन्मानित महिलांनी पालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. गणेश मोरे, मी दमाणीनगर येथे राहते, रिक्षा चालवते. माझे मिस्टर काही दिवसापूर्वी एक्सपायर झाले, त्यामुळं त्यांचाच व्यवसाय मी करते. लहान मुलं शाळेत सोडते रिक्षातून आणि त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळेल. ते फार उत्साही होते आणि माझे लहान मुलं 2, त्यांनाही मी घेऊन जाऊ शकते माझ्यासोबत, त्यामुळं मी हा व्यवसाय निवडला. आणि वाईट तर खूप वाटत होतं, या धंद्यामध्ये या बिझनेसमध्ये बायका नाही येतच, पुरुषप्रधान असल्यामुळं सर्व पुरुषच आहेत, पण काही मंडळी भरपूर साथ देतात, मदत करतात आणि याच्यामुळं महापौरतांनी माझा सत्कार केला, सर्व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. मी तेजस्विनी नारायण सोनवणे, राहणार सोलापूर. माझे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे 61वा ललित कला प्रदर्शन या निमित्ताने राष्ट्रपतींनी मला चित्रकला या संदर्भात सत्कार केला तिथे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका, सोलापूरच्या आमच्या महापौर श्री कांचनाताई यन्नम यांनी आज सोलापूर महानगरपालिका येथे मला बोलवून त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त हा प्रोग्राम खूप छान अरेंज केला आणि माझा इथे सन्मान केला. त्यामुळे मॅडम महापौर श्री कांचनाताई यन्नम यांना मी खूप धन्यवाद बोलते आणि सोलापूर पूर्ण जिल्हा आणि शहर यांचेही आणि ऑल ओव्हर माझे या करिअरबद्दल ज्यांनी पत्रकारांनी माझं सन्मानित करून ती बातमी सर्वांसमोर सादर केली, त्याविषयी सर्व पत्रकारांचे मी धन्यवाद मानते आणि खूप सारा धन्यवाद. या प्रसंगी विविध क्षेत्रातील महिला, नगरसेविका, पालिका पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.